आगामी लोकसभा निवडणूक तसंच सण उत्सव शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडावेत यासाठी इचलकरंजीत पोलीस दलाच्या वतीनं मुख्य मार्गावर सशस्त्र संचलन करण्यात आलं। अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेल्या या संचलनात पोलीस अधिकारी, कर्मचारी तसंच सीमा सुरक्षा दलाचे जवान सहभागी झाले होते। निवडणूक आणि सण उत्सव भयमुक्त आणि शांततेत पार पडावेत, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस दल दक्षता घेत असतं। त्याचाच एक भाग म्हणून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजीत मुख्य मार्गावरून सशस्त्र संचलन करण्यात आलं। शिवतीर्थ परिसरातून सुरू झालेल्या संचलनाचा मलाबादे चौकातून महात्मा गांधी पुतळा चौकात पोहोचल्यावर समारोप झाला। या संचलनात सीमा सुरक्षा दल, पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे, पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार प्रवीण खानापुरे, विकास भुजबळ, वाहतूक शाखेचे निरीक्षक राजीव पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, वाहनांचा ताफा सहभागी झाला होता। भर दुपारी निघालेल्या या संचलनानं इचलकरंजीतील नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं।